निवेदन करणाऱ्याच्या तोंडाला काळं फासणं ही झुंडशाही असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलेलं आहे। कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। आंदोलन व्हावं पण सर्वसामान्यांना धक्का लावू नका असं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलेलं आहे। कुणीतरी कायदा हातात घेऊन एखाद्या निवेदनकर्त्या माणसाला जर काळं फासलं जात असेल तर हे कायदा हातात घेणं ही झुंडशाही आहे। कायद्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या झुंडशाहीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये होत आहे। त्याच्या तोंडाला काळं फासायचं आणि त्याच्यावर प्रेशर टाकायचं हे मला वाटतंय चुकीचं आहे। हे बेकायदेशीर आहे। आंदोलनं तर झालीच पाहिजेत। आपली आंदोलनं आपले हक्क अधिकार मागण्यासाठी तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे, परंतु त्या अधिकाराचा आपण खूप गैरफायदा घेऊन माणसांचं जीवन पण हराम होऊ नये हे या एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।